ब्रेकनंतर एक मोठी अपडेट आहे। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांची वेगवेगळी दिल्लीमध्ये बैठक झाल्याची माहिती आहे। एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर ही बैठक झालेली आहे। जवळपास 15 मिनिटांची बैठक या दोन्ही नेत्यांसोबत झाल्याची माहिती आहे। संसद भवनातील कार्यालयामध्ये ही बैठक झाली आहे। खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। राज्यातील घडामोडींची माहिती या दोन्ही नेत्यांना दिल्याचं कळत आहे। तर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आणि कुटुंबाबद्दल सुद्धा चर्चा केल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? एकीकडे राज्यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला घडताना दिसून येत आहेत आणि अशातच दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेलांनी भाजपच्या 2 मोठ्या नेत्यांची भेट घेतली आहे। बरोबर, आज एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक होती। त्या संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल हे खास करून जर बघितलं आपण तर प्रफुल्ल पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याकरता पंतप्रधान कार्यालयात गेले आणि ती बैठक झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये त्यांनी अमित शहा यांची देखील त्यांच्या कार्यालयामध्ये भेट घेतली। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती या बैठकीच्या दरम्यान त्यांनी राज्यातील घडामोडींची विविध माहिती दिली। सोबतच सुनेत्रा पवार यांचा जो शपथविधी झाला आहे आणि त्याच्या कुटुंबासंदर्भातील चर्चा झाली, त्या चर्चेसंदर्भात देखील विस्ताराने माहिती दिल्याची माहिती पुढे आली आहे। सोबतच यावेळेस अमित शहानी जेव्हा संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर बाहेर निघत होते त्यावेळी चर्चा झाली, त्या दरम्यान त्यांनी लोकांना यामध्ये देखील राजकारण दिसते अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील अमित शहा यांनी दिल्याची माहिती पुढे आली आहे। आणि सोबतच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना लवकरच त्या दिल्लीच्या भेटीला येणार आहे, दिल्लीच्या दौऱ्यावर असणार आहे। साधारणतः 9 तारखेनंतर हा दौरा निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा याशिवाय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांचीही ते भेट घेणार आहे। याशिवाय एनडीएतील इतर घटक दलाचे जे नेते आहेत त्यांनी देखील भेट घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे। सोबतच या दरम्यान ते राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती यांची देखील भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बरोबर आहे प्रशांत, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।